नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील हा तिसरा भाग. मागच्या भागात आपण 7व्या गीतापर्यंत आलो होतो. धावता आढावा आपण घेतोय. मला एक गोष्टीची गंमत, योगायोग काय असतो. 25 तारखेला या मालिकेची मी सुरुवात केली आणि त्या दिवशी नेमका बाबूजींचा जन्मदिवस होता. बाबूजी सुधीर फडक्यांचा. काहीतरी योग असतो आपण असं म्हणतो, त्याचाच हा प्रत्यय आहे. या दोन्ही पहिल्या भागांना आपण खूप रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल मला आनंद वाटतो. अजूनहीसुद्धा गीतरामाची मोहिनी 60-65 वर्षानंतर किती आहे याचं ते प्रत्यंतर आहे असं मला वाटतं. 8वं गीत आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. हे विश्वामित्र रामाकडे मागणी करतात असं ह्याचं गीत आहे आणि ते राम फाटकांनी गायलेलं आहे. राम फाटक हे संगीत दिग्दर्शक मोठे होते. भीमसेन जोशींना पहिल्यांदा अभंगांच्याकडे वळवायचं श्रेय त्यांचं आणि अतिशय ज्येष्ठ संगीतकार म्हणून त्याचं नाव पुणे आकाशवाणीमध्ये कायम आहे. सखीमंद झाल्या तारकाईची स्वमूळ चाल राम फाटकांनी केलेली पहिलं संगीत त्या गाण्याचं. आणि संगीत संतवाणी भीमसेनजी तर प्रसिद्ध आहे, त्यालाही मूळ अभंगांना चाली राम फाटकांनी लावल्या. त्या पुढचं 9वं गीत मार ही त्राटिका ही राम फाटकांच्याच आवाजात आहे, कारण ही दोनच गीतं राम फाटकांच्या आवाजामध्ये या संपूर्ण गीत रामायणामध्ये आहेत. मार ही त्राटिकाची गंमत अशी आहे की त्याचं रचना गदिमाने फार गंमतशीर केली आहे. म्हणजे पहिलं द्रुपद आहे 4 ओळींचं आणि पुढं मग 3-3, 4-4 ओळींची अशी कडवी आहेत. मधलंच एखाद्या कडवं जास्तही आहे. म्हणजे एका तऱ्हेनं बाबूजींना संगीत करायला कोडं घातल्यावर काही गाणं होतं. अर्थात बाबूजी तयार होते, त्यांनी त्याचं उत्तर बरोबर उत्तम गीत करून दिलेलं आहे. आणि गदिमांनी बाबूजींना घातलेलं हे एकमेव कोडं होतं. असा एक किस्सा आहे की गदिमा आणि यांनी अनेक वेळा एकत्र काम केलं. कधीतरी त्यांच्यात वादविवाद सुद्धा होत असतील. शेवटी दोघंही श्रेष्ठ मंडळी आहेत. तर एकदा बाबूजींनी अजून एका सिनेमात गाणं पाहिजे होतं आणि गदिमांचं काही लिहून होत नव्हतं. तेव्हा बाबूजींनी विचारलं, काय कविराज जमते का नाही गाणं विचारा. आणि तो निरोप केला गदिमांच्याकडे. गदिमा खवळले, तसे ते शीघ्रकोपी होते. त्यांनी एका खोलीत बैठक मारली आणि त्या मॅनेजरच्या हातात गाणं लिहून दिलं, चांदण्यात चालू दे मंद नाव नाविका. आणि त्यांनी गाणं लिहून बाबूजींच्याकडे त्या मॅनेजरने आणून दिलं. बाबूजी ते वाचले आणि बाबूजी चाट पडले, कारण त्यासोबत गदिमांचा निरोप होता की सांगा फडक्यांना याला चाल लावा म्हणून. कारण ते शब्द म्हणजे एखाद्या मार्चिंग सॉन्गसारखे होते. पण बाबूजी काही कच्च्या गुरुचे होते. दोघंही सारख्याच उंचीचे, मोठ्या योग्यते होते. त्यांनी त्याला चाल लावली आणि गाणं तयार केलं. चांदण्यात चालू दे मंद नाव नाविका हे गाणं खूप लोकप्रिय झालं. माया बाजार या सिनेमा माझ्या आठवणीप्रमाणे ते होतं. 10वं गीत आहे की ऋषी आपल्या दोन्ही शिष्यांना म्हणजे राम आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जनकाच्याकडं चाललेले आहेत. आणि ते म्हणतात की चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला. हे चंद्रकांत गोखल्यांनी हे गाणं गायलेलं होतं. बाबूजींनी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गायकाची योग्य निवड केलेली होती आपल्या लक्षात येईल. आणि हे चंद्रकांत गोखले म्हणजे कोण, तर हे अतिशय गाजलेले अभिनेते जे चंद्रकांत गोखले, मानिसारख्या भूमिकेत काम होतं ते चंद्रकांत गोखले. त्यांच्या मातोश्रींना कमलाबाई गोखले बहुतेक पहिल्या अभिनेत्री मराठी असं मानलं जातं. आणि त्यांचे चिरंजीव विक्रम गोखले आपल्यालाही माहिती आहेत, अतिशय ताकदीचे नट म्हणून. आणि चंद्रकांत गोखलेंची माझी गाठ पडलेली होती. त्यांची एक मुलाखत सातारा आकाशवाणी केंद्राकरता मी घेतलेली होती आणि त्या मुलाखतीचं मानधन आकाशवाणीने लवकर पाठवलं नाही, म्हणून त्यांचा मला फोन यायला होता की अजून आकाशवाणीचं मानधन कसं आलं नाही. मग मी आकाशवाणीत जाऊन सांगितलं, लगेच त्यांना चेक केला तो. म्हणजे आपली अशी कल्पना येईल कदाचित की हा चिक्कूग्रस्त दिसतोय, पण उलटं आहे. आपल्या व्यवहाराबद्दल ते अतिशय पर्टिक्युलर होते. मात्र त्याच वेळेला दरवर्षी अक्षरशः हजारो रुपये ते माजी सैनिकांना देणगी म्हणून देत असत आणि शेवटपर्यंत हे चालू होतं.
एका वेळा पैसे नव्हते आणि उसने घेऊन ते पैसे दिले आणि त्या माणसाचे पैसे नंतर फेडले, असा किस्सा आहे. अतिशय उदार हृदयी मनस्वी. आणखीन एक आठवण सांगतो. माझा पहिला सिनेमा कशासाठी प्रेमासाठी त्याच एका रोलसाठी त्यांना विचारायचं होतं. तर माझे मित्र नंतर झालेले पण तेव्हा ओळखीचे बलदेव इंगवले विचारायला गेले ते, आणि त्यांनी सांगितलं नेहमीप्रमाणे की नवीन निर्माता आहे, जरा थोडं मानधन वगैरे. ते म्हणले, बलदेव मी इतके इतके मानधन घेईन, नेहमीसारखं तू रडायचं दळण लावू नकोस, निर्माता गरीब आहे वगैरे वगैरे. ते पटलं असलं तर मान्य कर, नाही तर चहा पिऊन चालायला लाग. म्हणजे एका बाजूला असे व्यवहारी पण दुसऱ्या बाजूला अतिशय दानशूर असे चंद्रकांत घोलवे. 11वी गीते आज मी शापमुक्त झाले, मालती पांड्यांनी गायलेला. खरं तर हा जो अहिल्या शिळेचा प्रसंग आहे तो मूळ रामायणात सुद्धा उल्लेख नाही आहे. पण आता आपल्या इतक्या सगळ्यांच्या मनात बसलेलं आहे की त्यांना रामायणातनं काढू म्हणलं तरी आपण काढू शकत नाही. या अहिल्याच्या तोंडी हे गाणं आहे की आज मी शापमुक्त झाले. आणि हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये शापमुक्तीचा क्षण येतच असतो. त्या क्षणापासून त्याला नवी दिशा, नवीन ऊर्जा प्राप्त होते. कारण गदिमांच्या आयुष्यात सुद्धा असा एक प्रसंग आला. गांधींच्या विचाराने भरून जाऊन गदिमा फैजपूर काँग्रेसला गेले आणि तिथून परतल्यावर देशासाठी आपण काहीतरी करायचे या भावनेने झपाटून नीरा स्टेशनजवळच्या पिंपरी या खेड्यातील गांधी सेवा आश्रमात जाऊन आश्रमवासी झाले. तिथून कंटाळून त्या आश्रमात काही मन रमले. कुंडलला शंकर निकम, नाथालाल वगैरे स्वातंत्र्यसैनिकांच्या सहवासात रमले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार चळवळीतील 1942च्या सैनिकांसाठी देशभक्तीवर पोवाडे लिहू लागले. आत्तापर्यंत आईकडून आलेली आणि किन्हईतील असंख्य ग्रंथ, संतकाव्ये, पंतकाव्ये वाचून पोचलेली त्यांची प्रतिभा उमलू लागली. त्यांचे विरसरिक्त पोवाडे आणि शंकर निकमचा पहाडी आवाज यांनी लोक भारावून जात या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावत. त्यांचा एक पोवाडा तेव्हाचा प्रसिद्ध होता. त्यातल्या 4 ओळी मी आपला मुद्दाम पुस्तकात नमूद केलं, त्या वाचून दाखवतो. नाना पाटील नाही ऐकला, त्याच्या दिमतीला उभा ठाकला, मर्दांचा सारा सातारा प्रांत पोलादी संघटना सैन्यात, शेकड्यांनी शस्त्रसिद्ध हातात, जीजी रे जीजी, ठाई ठाई फडकले झेंडे, ठाई ठाई फडकले झेंडे, घोड्यांची उतरली तोंडे, असं ते पोवाडा. त्यापूर्वी त्यांनी शाहीर नाणेवाडीकरसाठी एक पोवाडा लिहून त्याची HMVने रेकॉर्डिंग काढली होती, ज्यावर गदिमांचं कवी म्हणून नाव सुद्धा आलं होतं. तेव्हाच वि. स. खांडेकर लेखणी म्हणून काम करताना गदिमांना त्यांचं मार्गदर्शन मिळालं. पण त्याहीपेक्षा 42चे हे चळवळीचे दिवस आणि गदिमांनी लिहिलेले पोवाडे हाच त्यांचा शापमुक्तीचा क्षण होता असे मला वाटते. त्या क्षणातच त्यांना स्वप्रतिभेच्या सामर्थ्याची ओळख झाली, खात्री पटली होती. गदिमा या महाराष्ट्राच्या आधुनिक वाल्मिकीचा त्याच काळात कविजन्म झाला होता असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. यानंतरचं गीत अतिशय लोकप्रिय, स्वयंवर झाले किती, गीत क्रमांक 11. मिश्र मांड रागात हे गीत आहे आणि 17 जून 1955ला ते पहिल्यांदा प्रसारित झालं. स्वतः बाबूजींनीच गायलेलं आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, श्रीरामानी सहज उचलले धनुशंकराचे, पूर्ण झाले जनकद्रुपाच्या हेतू अंतरीचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, मुग्ध जानकी दुर्न न्याहळी रामधनुर्धारी, नैनाम माझी एकवडून या निजशक्ती सारी, फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, उंचावणी जरा पापण्या पाहत ती राई, तडिता घातापरी भयंकर नाद तोच होई, श्रीरामांनी केले तुकडे 2 धनुष्याचे, अंधारून या आले डोळे बावरले राजे, मुक्त हासता भूमिकन्या मनोमनी लाजे, तृप्त झाले सचिंत लोचन क्षणात जनकाचे, हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियले मी दशरथ पुत्रासी, आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, पितराज्ञेने हळू उठेती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती होनी हातींची माला, गौरवणते चरण गाठती मंदिर सौख्याचे, नीलाकाशी जशी भरावी उषप्रभा लाल,
तसेच भरले रामांगी मधु नुपुर स्वर ताल. सभामंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. गगना माझी देवकरांनी करीती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे. औष विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता. आकाशाशी ऐसे जडले नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे. अहिल्योद्धारानंतर पुन्हा मार्गस्थून राम लक्ष्मण महर्षी विश्वामित्रासोबत मिथिलेला पोचले. तिथे श्रीरामाने धनुर्भंग केला आणि त्यांचा विवाह झाला. हा विवाह झाल्यानंतर सीता स्वयंवराचं वर्णन करणारं एक गीत आहे. ध्रुवपदातच गदिमा राम सीतेचा विवाह म्हणजे जणू पृथ्वी व आकाश यांचे नाते जडले आहे असा करतात. आकाशाशी जडले नाते स्वयंवर झाले सीते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. स्वयंवर झाले सीते असं ध्रुपद आहे. जणू पृथ्वी व आकाश यांचे नाते जडले असं करतात. त्यानंतर जनकाच्या मनातील हेतू पूर्ण झाला हे सांगताना सीतेचे सावळे रूप सीतेचे सावळे भाग्य रामरूपाने तिच्यासमोर उभे राहिले असे म्हणतात. सावळा हा शब्द इथे फारच अचूक आणि वृद्ध वाटत राहतो. सीता लाजल्यामुळे तिच्या गालावर लाजेची फुले फुलली आहेत आणि रामाने धनुर्भंग केल्यानंतर उपस्थित राजे बावरले. सचिंत जनकाचे डोळे तृप्त झाले आणि सीतेने मोकळे हास्य केले. 5व्या खड्गात जनकाने महर्षी विश्वामित्रांना केली, आज जानकी अर्पियले मी दशरथ पुत्रासी ही विनंती येते आणि सीतेचे मन तृप्त होते. आपल्या पित्याच्या त्याने सीता अधीरपणे वरमाला हाती घेऊन निघाली हे सांगताना तिच्याहूनही वरमाला जास्त अधीर झाली असे सुरेख वर्णन येते. आणि त्याचबरोबर रामाच्या सावळ्या रंगाच्या वर्णाला जोड मिळणाऱ्या सीतेच्या गौरवर्ण चरणांचा उल्लेख सौख्य मंदिराकडे निघालेला असा येतो. निळाभोर आकाशात उशेची लाली शोभावी तशी सीता शोभली हे सांगून गदिमा त्या मिलनाला माया ब्रह्माचे मिलन म्हणतात. माया ब्रह्म, पुरुष प्रकृती, शिवशक्ती यांच्या मिलनाची कल्पना वेदात नाही आणि रामायणातही नाही. ती नाथ संप्रदायात असल्याने शाहिरी काव्यात आढळते. गदिमांच्यावर तो प्रभाव असल्याने त्यांनी ती इथे वापरली असावी असे वाटते. पण त्या उपमेने बाधा न येता उलट भक्तिरसातील तल्लीन श्रोत्यांना ती जास्तच मोहित करते. श्रीराम सेतीपेक्षा उंच आहेत हे झुकले थोडे राम अशा मधुर शब्दात सांगून विवाहवाद्यांचे गजर आकाशी पोचले आणि त्यामुळे आकाशासह देवांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. गंधर्वांनी गायन सुरू केले हे सांगतानाच गदिमा शाहिरी परंपरेप्रमाणे ध्रुवपदातील नात्याचे कोडे उलगडून सीतेचा जन्म धरणीच्या कुशीतून झाल्याच्या ती भूमिकन्या सीता आहे आणि म्हणूनच त्यांच्या मिलनामुळे धरणीचे नाते आकाशाशी जडते असा रसपूर्ण खुलासा करून हे गीत पूर्ण होते. मिश्र मान रागातील हे गीत बांधण्यात सुद्धा बाबूजींनी विलक्षण कल्पकता दाखवली आहे. मुळातच मांड हा राग राजस्थान गुजरातमधील लोकसंगीतातून आलेला आहे. लोकगीतातील मोकळेपणा व गहिरे भावदर्शन या रागातून होत असल्याने त्यातील रचना मनात चटकन जाऊन बसतात. ध्रुवपदाची सुरुवात पंचमने तर पुढच्या पहिले, दुसरे, 5वे आणि 6वे कडे मध्यम स्वराने आणि उरलेली सर्व कडवी पुन्हा पंचम स्वरांची आज घेऊनच सुरू होतात. प्रभाकर जोगांनी याला समर्पक असे वाद्य संयोजन केले. बाबूजींनी बहुधा स्वररचना करतानाच हे गीत स्वतः गाण्याचा निर्णय घेतला असावा, कारण त्यांच्या इतका या गीताला योग्य असणारा भावानुकूल आवाज अन्य कोणाचा असणार. अतिशय अर्थवाही गीत, त्याला साजेशी प्रवाही चाल आणि वाद्यमेळ भावगर्भ आवाज असा सुरेख संगम झाला. त्यामुळे हे गीत सदैव रसिकांना आनंदी करत असते. गीतरामायणाच्या काळात म्हणजे 55 साली गदिमा आणि बाबूजी दोघेही सिनेक्षेत्रात खूप व्यस्त होते. त्यातून वेळ काढून प्रसंग निश्चित करणे, त्यावर गीत लिहिणे हे गदिमा केव्हा करीत असे याचे आश्चर्य वाटते. कारण ते 56 प्रसंग निवडून संपूर्ण रामायण सूत्राने गीतरूपात मांडायचे ते सर्व आधी निश्चित केले नसणार. तेव्हा हे सर्व काम प्रत्येकाला एखाद्या दिवसात पूर्ण करावं लागत असणार आणि ते गीत मिळाल्यावर त्याची चाल बांधणे, वाद्यमेळ गायक निश्चित करणे ज्यासाठी बाबूजींनाही जेमतेम एखादा दिवस मिळत असणार. एवढ्या धावपळीत अशी सर्वांगीण 56 गीते लिहून होणे आणि ती अप्रतिम चाली आणि सुरेल आवाज संगीतबद्ध करणे, या दोघांनी हे काम एवढ्या ताकदीने कसे केले असावे याचेही आश्चर्य वाटत राहते.
13वं गीत आहे हे आनंद सांगू किती असं हे समूहगीत आहे मिसर काफी रागातलं. आणि ते म्हणजे सीतेच्या जावा वगैरे येऊन तिचं कौतुक करतात अशा ह्याच्यात आहे. आणि सीतामध्ये राम अयोध्यापती होणार असा उल्लेख येतो. खरं तर ह्या आनंदी भावाशी पूर्णपणे विसंगत असे कष्टमय बालपण बाबूजींच्या वाट्याला आलं. ते ठाणेकर मास्तरांकडे कोल्हापुरात शिकवण्या करत होते तेव्हा त्यांचं वय 14 वर्षाचं. तिथनं पुढचा सगळा बाबूजींचा काळ सोपा नव्हता. गीत क्रमांक 14 येतं ते कैकेयीच्या तोंडचं गीत आहे. दशरथ राजाला ती आपल्या वचनाची आठवण करून देते आणि मोडून नको वचनास असं म्हणते. या गीताचं प्रशासन 1 जुलैला 1955ला झालेलं होतं. बिहाग रागात हे गीत बांधलेलं आहे. 15वं गीत आहे हे नको रे जाऊ रामराया असं कौसल्याच्या तोंडचं गीत आहे. हे ललिता फडक्यांनी गायलेलं. आणि त्या रामाला वनवासाला जाऊन कौशल्या माता विनवतात अशा तऱ्हेचं हे गीत आहे. प्रत्यक्ष बाबूजींच्या आयुष्यात सुद्धा हा वनवास आला तर तो 14 ऐवजी 1939 ते 1941 3 वर्षांचा होता. पण त्यापूर्वी 1934 ते 38 हा कालखंड सुद्धा फार सुखाचा नव्हता. कोल्हापुरात श्रीकृष्ण संगीत मेळा, नंतर आदर्श मेळा, नंतर शिकवण्या करता करता बाबूजींनी संगीत क्लास काढला कला केतन या नावाने. पण फारसे विद्यार्थी येत नसत, आले तर फी देणारे कमी त्यात. जेव्हा जागेचं भाडं थकलं घरमालकाने ताबा घेतला आणि बाबूजी दरमहा 6 रुपये पगारावर एका शाळेत गायन मास्तर म्हणून शिकटले. शिवाय शिकवण्यांचे 5-6 रुपये मिळतात. त्यामुळे थकलेल्या वडिलांवर बाबूजींना भार पडला नाही. पण परिस्थिती मात्र तंगीचीच राहिली. मात्र बाबूजींनी पाद्यभोगळे संगीत साखरना अखंड चालूच होती. पाद्यभोगीने बाबूजीवर मनापासून प्रेम केले. गाडगिळ या मित्रामुळे बाबूजी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊ लागले. तो संघ जो पुढे बाबूजींना प्राणहून प्रिय झाला. गाडगिळांच्या आईने बाबूजींना पुण्यातील त्यांचे नातेवाईक डॉक्टर मुंडले यांच्याकडे जाण्यास सुचवले. त्यांच्या पत्नी मुंडल्यांच्या संगीत क्लासेस सुरू करत होते. त्यात बाबूजींनी शिकवावे आणि मुंडल्यांच्याकडेच राहावे असा तो प्रस्ताव होता. बाबूजी पुण्यात आले पण क्लास सुरू व्हायला 2-3 महिने अवधी होता. पुढे काय होणार ही अनिश्चितता होती. सन 1936च्या अखेरीस बाबूजींचे मन पुन्हा मुंबईकडे वळत होते. मुंबई महानगरी तेव्हा होती आणि आजही आहेच. तेव्हाच बाबूजींना संघाचे ज्येष्ठ प्रचारक गोपाळ येरकुंटवार यांच्याशी झालेले बोलणे आठवले. तेव्हा बाबूजींनी त्यांना मुंबईला आलो तर उतरायची व्यवस्था होईल का असं विचारलं. त्यावर त्यांनी आलास तर संघाच्या काळात तिथे तू व्यवस्था करीन असं सांगितलं होतं. केवळ तेवढ्या बोलण्यात पडून बाबूजी पुन्हा उठले आणि मुंबईत पोहोचले. तेव्हा संघाचे मुंबईतील कार्य होते गिरगाव ब्राह्मण सभेच्या समोरील कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमध्ये. गोपाळरावनी त्यांचे मनापासून स्वागत केले. बाबूजींनी त्यांच्या जगाच्या पाठीवर आत्मकथनात लिहिले, इथे येऊन काय करणार होतो हे काहीच माहीत नव्हते. एक महत्त्वाची गोष्ट चालली होती. राहण्याची व्यवस्था झाली होती पण अन्नाची सोय नव्हती. यानंतरचं गीत येतं रामाविण राज्यपदी कोण बैसतो हे भरताच्या तोंडचं गीत येतं. आणि भरत अतिशय रागावलेला आहे असं. त्यामुळे बाबूजींनी हे जोरात घातलेलं आहे. बाबूजींना मुंबईचा त्यांच्या काही तुटपुंजातून त्यांचा मोठा भाऊ नाना होता, त्यांनी सोय केली. त्यामुळे नेमकरांची बाबूजींची ओळख झाली. नेमकरपूर रेकॉर्ड कंपनीत कामाला होते. बाबूंच्या रेकॉर्ड काढण्याच्या इच्छा दाखवून त्यांनी बाबूराव गोखले तेव्हाचे बाबूजी गुरुजी यांची गाठ घेतली. पण बाबूजी आकाशवाणीत गेले. तिथं दिनकर अमेंबल संगीत दिग्दर्शक होते. अमेंबलांनी चाचणी घेतली. गाडी ऐकून खुश बाबूजींच्यासाठी सहीचं कॉन्ट्रॅक्टही पुढं केलं. बावरलेल्या बाबूजींना तो पहिलाच अनुभव होता आणि हा कार्यक्रम 10 रुपयाचा मिळणार होता. आणि मुख्यतः दरमहा एक कार्यक्रम दरमहा 10 रुपये मिळणार होते. जेवणाची सोय होणार होती. त्यामुळं बाबूजींच्या गाण्याचा पहिला कार्यक्रम झाला फेब्रुवारी 1937 मध्ये
आणि बाबूजी रेडिओ स्टार झाले. आज रेडिओ स्टारला महत्त्व नाही आहे दूरदर्शन जमान्यावर, पण तेव्हा ते मोठं महत्त्वाचं होतं. बाबूजी त्यात आकाशवाणीच्या बाबूजींनी आपल्या आत्मचरित्रात याची उल्लेख केला आहे की 77 साली आकाशवाणीने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यावेळी अनेक जुन्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. परंतु 1937 पासून आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम करणाऱ्या 55-56 या सालात गीतरामाने अद्वितीय गानशिल्प सादर करणाऱ्या दोघांच्यापैकी एक असून बाबूजींना मात्र त्या सत्काराचं निमंत्रणसुद्धा मिळालं होतं. कदाचित त्या काळात असलेल्या बाबूंच्या संघनिष्ठेचा आणि आणीबाणीचा तो संबंध असा असं मला वाटतं. या पुढचं गीत आहे 17वं, निरोप कसला माझा घेता. अतिशय सुंदर गीत हे सीतेच्या तोंडी आहे. मधुवंती रागात बांधलेले गीत आहे. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. संगे असता नाथा आपण, प्रासादाहून प्रसन्न कानन. श्रेयस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता. निरोप कसला माझा घेत. वनिश्वापदे क्रूर निशाचर भयनतयांचे मजसी तिळवर. पुढती मागे दोन दर्दुदर, चाप त्या करी पाठीस भाता. त्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणीपोटी. त्या चरणांचा विरह शेवटी, काय दिव्य हे मला सांगता. कोणासाठी सदनी राहू, का वीरांच्या उन्हात राहू. का भरतावर छत्रे पाहू, दास्य करू का कारण नसता. का कैकेयीवर मिळवी तिसरा, का आपुल्या ही मनी मंथरा. का छळिता मग वृथा अंतरा, एकडीस मज का हो त्यजिता. विजनवासया आहे दैवी, ठाऊक होते मला शैशवी. सुखदुःखांकित जन्म मानवी, दुःख सुखावे प्रीती लाभता. तोडा आपण मी न तोडिते, शतजन्मांचे आपले नाते. वनवासासी मीही येते, जाया पतिका दोन मानिता. पतीचं छाया पतीचं भूषण, पतिचरणांचे अखंड पूजन. हे आर्यांचे नारी जीवन, अंतरया का त्यात आणिता. मूक राहता काहो आता, कितीदा ठेवू चरणी माथा. असे न चुकले कुठे बोलता, क्षमा करावी जनकी नाथा. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव सीता घेता तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता ही गरिबांची जी शब्दरचना आहे ती आज 55-60 वर्षांनंतर सुद्धा अनेक वेळा आपण मराठीत वापरतो. रामांच्या चरणामागून सीता चालणार होती, पण इथे या काव्यात मात्र त्यांच्या पुढे असा उल्लेख आलेला आहे. कदाचित वनवासाचे कष्ट तुम्हाला वाटत असतील तर तुमच्या पुढे एक मी पाऊल आहे असं गरिबांना म्हणायचं असं. विशेषतः जनसिंहासन हा जो लोकशाहीला अभिप्रेत शब्द यात आला आहे, तो गरिबांचा दृष्टिकोन त्यातनं त्यांचा स्वातंत्र्य सैनिक प्रगट होतो असं मला वाटतं. मी बरोबर येतो अशी भावना होता. रामाने त्यास होकार दिला लक्ष्मणाने. हे निवेदनात यावयास होते पण नाही आलं. अर्थात रामकथा आपण सर्वांना माहीत असल्यामुळे गौऱ्यांचे घरीच धरला असावं. 5व्या व 6व्या कडव्यात सीतेचे प्रश्न, का भरतावर छत्रे पाहू, दास्य करू का कारण नसता. का कैकेयी वर मिळवी तिसरा, का आपुल्या ही मनी मंथरा. हे प्रश्न मूळ रामायणात कुठेही नाही आहेत. किंबहुना सीतेने दास्य करावे ही कल्पनाही रामायणात नाही. त्यामुळे गदिमांनी ते कसे घेतले असतील असा विचार करताना रामायणातील अयोध्याकांडाच्या 26व्या सर्गातील रामाचे सीतेला जे सांगणे आहे तिकडे लक्ष जाते. त्यामध्ये राम सीतेला सांगतो, माझ्याविना येथे राहताना तू भरतासमोर माझी स्तुती करू नकोस, कारण अधिकार धारण करणाऱ्यांना दुसऱ्याची स्तुती सहन होत नाही. तो आशय कदाचित गदिमांच्या मनात असेल का असे वाटत राहते. हे गीत गदिमांची पूर्णपणे स्वतंत्र रचना असं म्हटलं पाहिजे, कारण तसं वाल्मिकी रामायण अशा तऱ्हेचा कुठं उल्लेख वेगळा नाही आहे. बाबूजींनी मधुवंतीचा वापर केला आहे, तोही सुरेख आहे. गरिमांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो. रसशास्त्रातील सर्व नवी रस आपल्या शब्दांनी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी होते. असंख्य भावपूर्ण गीते, गीत रामायण, गीत गोपाळ सारख्या काव्यमालिका, अनेक कविता त्यांनी लिहिल्या. अशा भावपूर्ण काव्यसंपदेचे जनक गरिमा आपल्या मित्रमंडळींच्या मैफलीत तेवढेच मोकळे आणि खट्याळी असत. मित्रांच्या टोप्या उडवायला त्यांना मजा येईल.
पुलंविषयी त्यांची अशीच गमतीशीर रचना आहे. पु ल देशपांडेंच्या विषयी. पाया पडती राजकारणी करणी ऐसी थोर, मराठीत तू बिनदाढीचा रवींद्र टागोर. पुलांना बंगाली शिकायचा जेव्हा नाद लागला तेव्हाच हे असावं होते. गोनी दांडेकरांनी गदिमाने म्हटलं तर, चाले तैचे दैव चालते, चढतो त्याचे चढते, महाळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते. आदरणीय दुर्गा भागवत या कारणाच्या साहित्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्याबद्दल जागविले तू शांत झोपल्या वाङ्मयी न जगता, दुर्गे दुर्गे सरले दुर्घट आता हो शांता. पण गदिमा केवळ इतरांचीच खिल्ली उडवायची नाही, स्वतःवरही विनोद करण्यावर ते मागे नसायचे. कधी कधी त्यांना लिहिण्याचा कंटाळी 2-4 दिवस काही न लिहिता ते काढत. मग ते स्वतःलाच वाल्मिकी म्हटलं तरी चिमटा काढत आणि वाल्याची आठवण काढून म्हणत, कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा. कथा नाही की कविताही नाही, नाही लेखही साधा. काय वाल्मिकी स्वीकारिशी तू पुनश्च पहिला धंदा. वाल्मिकी आधी मूळ वाल्या कोळी होता ना, त्याला उद्देशून टोमणा स्वतःलाच आहे. गरिबांचे पाय सदैव कसे जमिनीवर होते याचा हा उल्लेख आहे. आणि मोठी माणसे किती मोठी असली तरी मनात कुठेतरी खट्या असतात, असा आपला अनुभव असतो. हा भाग इथे संपवताना मी एक मुद्दाम नमूद करू इच्छितो की हे पुस्तकही उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी माझी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 98 220 9822016299. शिवाय आधीचे आणि हाही भाग आणि पुढचेही भाग अरुण गोडबोले या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहे. आपण त्यावरही ते बघू शकता आणि त्याला सबस्क्राईब केलं तर त्या पुढचेही काही मी मालिका करीन त्याही आपण बघू शकाल. तेव्हा आता उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.